मॅनेजमेंट हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठ्या कंपन्या आणि सूट बूट घातलेले सीईओज. पण खरं तर मॅनेजमेंट हे फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नाही. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांमध्ये असते, जी आपल्याला ध्येय गाठायला आणि आयुष्यातला पसारा आवरायला मदत करते. आज आपण याच शक्तीबद्दल बोलणार आहोत. आपण रोज कितीतरी गोष्टी मॅनेज करत असतो, नाही का? कॉलेजची असाइनमेंट असेल, कामाचं टार्गेट असेल किंवा अगदी घरातली छोटी मोठी कामं. पण एक प्रोजेक्ट असा आहे जो या सगळ्यांपेक्षा खूप मोठा आहे. आणि गंमत म्हणजे आपलं बाकीचं सगळं यश ह्याच प्रोजेक्टवर अवलंबून असतं. जरा विचार करा, असा कोणता प्रोजेक्ट असू शकतो? उत्तर अगदी सोपं आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे आपण स्वतः. हो, सेल्फ मॅनेजमेंट. कारण विचार करा, जर आपण स्वतःलाच नीट मॅनेज करू शकलो नाही, तर एखादी टीम, कंपनी किंवा आयुष्यातली कोणतीही मोठी गोष्ट कशी मॅनेज करणार? त्यामुळे आपल्या प्रवासाची सुरुवात इथूनच होते. चला तर मग या सगळ्यात महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरू करूया. आपण हे समजून घेऊया की सेल्फ मॅनेजमेंट हा फक्त एक भारी शब्द नाहीये, तर ते आपल्या प्रत्येक यशाचा खरा पाया आहे. मग सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? हे फक्त सकाळी वेळेवर उठणं नाहीये. याचा खरा अर्थ आहे आपल्या कृती, आपल्या भावना आणि आपल्या विचारांवर ताबा मिळवणं. म्हणजे परीक्षेचा ताण आला की शांत राहता येणं, किंवा सोशल मीडियावर मन भटकलं की पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणं. ही एक प्रकारची आतून येणारी शिस्त आहे. आता एक पॉवरफुल टूल बघूया. अनेकदा आपली ध्येय खूप अस्पष्ट असतात, जसं की मला कोडिंगमध्ये चांगलं व्हायचंय. हे छान आहे, पण यावर ॲक्शन कशी घेणार? इथेच स्मार्ट गोल्स कामाला येतात. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेव्हंट आणि टाइम बाउंड. कोडिंगमध्ये चांगलं व्हायचे ऐवजी 31 मे 2026 पर्यंत 50 लीड कोड प्रॉब्लेम्स पूर्ण करायचे आहेत. हे एक स्मार्ट ध्येय आहे. आता बघा, चित्र किती स्पष्ट झालं? ठीक आहे, ध्येय तर ठरवली, पण त्यासाठी वेळ कुठून आणायचा? इथेच कामाला येतो प्रायोरिटी मॅट्रिक्स. आपली सगळी कामं आपण 4 भागांमध्ये टाकू शकतो. काही कामं अर्जंट आणि महत्त्वाची असतात, ती तर लगेच करावी लागतात. पण खरी जादू आहे दुसऱ्या भागात, जी कामं महत्त्वाची आहेत पण अर्जंट नाहीत, जसं की नवीन स्किल शिकणं किंवा परीक्षेची आधीपासून तयारी करणं. या कामांचं नियोजन केलं की भविष्यातली संकटं आपोआप टळतात. बरं, एकदा का आपण स्वतःला मॅनेज करायला शिकलो की मग पुढची पायरी येते, ती म्हणजे इतरांसोबत मिळून काम करणं. कारण मोठी स्वप्न कधीच एकट्याने पूर्ण होत नाहीत. चला बघूया, सेल्फ मॅनेजमेंटची हीच तत्त्व मीपासून आम्हीपर्यंतच्या प्रवासात कशी मदत करतात. मॅनेजमेंटची एक खूप सुंदर व्याख्या आहे, लोकांच्या माध्यमातून गोष्टी पूर्ण करून घेण्याची कला आणि विज्ञान. म्हणजे बघा, जेव्हा आपण एकटे अभ्यास करतो तेव्हा आपण सेल्फ मॅनेजमेंट करतो. पण जेव्हा आपण कॉलेज प्रोजेक्टसाठी एक टीम जमवतो, प्रत्येकाला त्यांच्या स्किल्सप्रमाणे काम देतो आणि सगळ्यांना मोटिवेट करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट करत असतो. आणि हे मॅनेजमेंट फक्त IT कंपन्या किंवा फॅक्टरीमध्येच लागतं असं नाही. ते सगळीकडे आहे, सरकारी ऑफिसांपासून ते शाळेपर्यंत. समजा कॉलेजमध्ये एखादा फेस्ट ऑर्गनाईज करायचा आहे किंवा भविष्यात एखादा स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर हीच मॅनेजमेंटची तत्त्व यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. तर मग प्रत्येक चांगल्या मॅनेजरकडे अशी कोणती हत्यारं किंवा टूल्स असायला हवीत? चला, एका मॅनेजरच्या टूलकिटमध्ये डोकावून पाहूया आणि बघूया की कोणती साधने कोणतंही ध्येय गाठायला मदत करतात. हे टूलकिट 5 मुख्य साधनांनी बनलेलं आहे, जे एका सायकलप्रमाणे काम करतं. सुरुवात होते नियोजनापासून, म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरवणं. मग येतं आयोजन, म्हणजे तिथे पोहोचायला काय काय लागेल याची जुळवाजुळव करणं. मग योग्य लोकांना सोबत घेणं, म्हणजे स्टॅफिंग. त्यांना योग्य दिशा दाखवणं, म्हणजे डायरेक्टिंग. आणि सगळ्यात शेवटी आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे तपासणं, म्हणजे कंट्रोलिंग. आणि हे चक्र पुन्हा सुरू होतं. आता हे सगळं कदाचित पुस्तकी वाटेल, पण चला एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं उदाहरण घेऊया. नियोजन म्हणजे काय? ॲप बनवायला किती वेळ लागेल हे ठरवणं. आयोजन, फ्रंट एंड बॅक एंड टीम्स बनवणं. स्टाफिंग, चांगले डेव्हलपर्स शोधणं. डिरेक्टिंग, स्प्रिंट मीटिंग्समध्ये टीमला दिशा देणं. आणि कंट्रोलिंग, अर्थात किती बग्स आले हे तपासणं. पहिलं, हीच ती 5 तत्त्व आहेत ज्यांच्यामुळे मोठे मोठे ॲप्स तयार होतात. ही 5 साधनं एका टीमच्या पातळीवर तर काम करतात, पण जेव्हा एखादी कंपनी खूप मोठी असते तेव्हा काय होतं? चला, कॅमेरा थोडा झूम आउट करूया आणि बघूया की एका टीम लीडपासून ते CEO पर्यंत प्रत्येकासाठी मॅनेजमेंट कसं बदलत जातं. बघा, मॅनेजमेंटचे साधारणपणे 3 स्तर असतात. सगळ्यात वर असतात टॉप मॅनेजर्स, जसे की CEO. ते विचार करतात की कंपनी 5 वर्षांनी कुठे असेल. त्यांच्या खाली असतात मिडल मॅनेजर्स, जे पुढच्या 6 महिन्यांसाठी किंवा वर्षासाठी प्लॅनिंग करतात.
आणि सगळ्यात महत्त्वाचे, ग्राउंड लेव्हलवर असतात टीम लीड्स किंवा सुपरवायझर्स, जे आज काय करायचं आहे यावर लक्ष केंद्रित करतात. प्रत्येकाचा विचार करण्याचा आवाका वेगळा असतो, पण ध्येय एकच असतं. आणि ही रचना एका पिरॅमिडसारखी असते. तळाशी खूप सारे टीम लीड्स आणि सुपरवायझर्स असतात, जे खरं काम करून घेतात. जसं जसं आपण वर जाऊ तशी मॅनेजर्सची संख्या कमी होत जाते आणि जबाबदारी वाढत जाते. आणि शेवटी शिखरावर फक्त काही लोक असतात, जे संपूर्ण कंपनीला दिशा दाखवतात. पण ही मॅनेजमेंटची कल्पना आली तरी कुठून? ही काही आजकालची गोष्ट नाहीये. याचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. चला, एक छोटासा टाइम ट्रॅव्हल करूया आणि बघूया की आज आपण ज्या पद्धतीने काम करतो त्याची सुरुवात कशी झाली. सुरुवातीला औद्योगिक क्रांतीच्या काळात माणसांना यंत्राचाच एक भाग समजलं जायचं. सगळा जोर फक्त उत्पादन वाढवण्यावर होता. पण हळूहळू लोकांना कळायला लागलं की कामगार हे काही मशीन नाही आहेत, त्यांना भावना आहेत, प्रेरणा आहेत. आणि तिथूनच मॅनेजमेंटचा चेहरामोहरा बदलायला लागला. तो अधिक मानवी केंद्रित झाला, जो आज आपल्याला ॲजाईल पद्धतींमध्ये दिसतो. या बदलामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा वाटा होता, फ्रेडरिक डब्ल्यू टेलर. त्यांचा विचार त्या काळी खूप क्रांतिकारक होता. ते म्हणाले, अंदाजे काम करणं बंद करा. प्रत्येक काम करायची एक सर्वोत्तम पद्धत असते, ती विज्ञानाचा वापर करून शोधा. या एका साध्या विचाराने कामाच्या पद्धतीत प्रचंड क्रांती घडवली. टेलर यांच्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं नाव होतं, हेनरी फेऑल. दोघांमध्ये एक सोपा फरक होता. टेलर हे जणू काही मायक्रोस्कोप घेऊन प्रत्येक कामगाराच्या कामाकडे बघत होते, तर फेऑल हे दुर्बिणीतून संपूर्ण कंपनीची रचना कशी असावी हे पाहत होते. एक जण झाडांचा अभ्यास करत होता, तर दुसरा संपूर्ण जंगलाचा. दोघांच्याही विचारांनी मिळून आधुनिक मॅनेजमेंटचा पाया रचला. तर मग या सगळ्याचा सारांश काय? सारांश इतकाच की मॅनेजमेंट हे फक्त मॅनेजर नावाच्या पदापुरतं मर्यादित नाही. ते एक कौशल्य आहे, एक टूल किट आहे, जे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. याचा वापर आपण परीक्षा पास करण्यासाठीही करू शकतो किंवा उद्या जगाला बदलणारा ॲप बनवण्यासाठीही करू शकतो. तर आता प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, आज आपण जे काही शिकलो त्यापैकी कोणतं एक तत्त्व आपण उद्या आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रोजेक्टवर म्हणजेच स्वतःवर लागू करणार? एखादं स्मार्ट ध्येय ठरवणार की वेळेचं नियोजन करणार? निवड पूर्णपणे आपली आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वोत्तम मॅनेजर बनण्याची सुरुवात ही नेहमी स्वतःपासूनच होते.